7:15 वाजेला सायंकाळी शहादा नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील यांनी धुमाकूळ घातला। विषय उपनगराध्यक्षाची कॅबिन मिळावी नाही म्हणून बिगर कॅबिनचं पदग्रहण घ्यावे, मंडप टाकून बाहेर पद स्वीकारावं असं त्यांचं वैयक्तिक मत होतं। पण आम्हाला आमचे उपनगराध्यक्ष यांना सन्मानित करून कॅबिनमध्ये खुर्चीवर बसून पदग्रहण करायचे ठरले होते। तर आमच्या कॅबिनचं एक काम सुरू होतं। काम सुरू असताना नगराध्यक्ष सायंकाळी 7 वाजता आले आणि यांनी एवढा धुमाकूळ मचवला पूर्ण शहराला इथं नगरपालिकेमध्ये बोलवलं आणि नगरपालिकेत बोलून की असा आरोप केला की चोरी करून टाकली, नगरसेवकांनी चोरी केली। 20 नगरसेवकांना ते काहीच समजत नाही, उपनगराध्यक्षांना पण ते काहीच समजत नाही। फक्त 9 नगरसेवक आणि ते नगराध्यक्ष त्यांना शहादा शहराच्या विकास नगरपालिकेच्या दालनात नगराध्यक्ष आले। आम्ही उपनगराध्यक्ष कॅबिनमध्ये तिथं गेलो। त्यांनी सांगितलं की हे कॅबिन आम्ही देऊ शकत नाही। नगराध्यक्षाचे पण कॅबिन असतं, उपनगराध्यक्षाचे पण कॅबिन असतं। म्हणून त्यांना नगरपालिका चालवावं लागेल। नगर अध्यक्षांनी असं समजू नये, त्यांना सगळ्यांना जेव्हा घेऊन चालवावं लागेल। आणि असं वाटतं आहे की मीच फक्त नगरपालिका चालवेल, याप्रमाणे ते आत्ता बोलून गेले। त्याच्या आम्हाला सगळ्या शहादावासियांना निषेध आहे। आम्ही सगळे मिळून नगरपालिकेत चालू आणि नगराध्यक्षांना पण आम्हाला सपोर्ट करावा लागेल, तरच नगरपालिका चालेल, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। धन्यवाद।